कॉस्ट कंपॅरिझन हा एक मोठा विषय आहे आणि सगळ्यात जास्त कन्सिडर केला जाणारा विषय आहे ज्यावेळेला आपण बंगलो घेत असतो किंवा एखादा प्रोजेक्ट सिलेक्ट करत असतो. पण कॉस्ट कंपॅरिझन ही फक्त त्या बंगल्यावरती किंवा त्या फक्त प्लॉटवरती नसावी, तर कॉस्ट कंपॅरिझनसाठीचे वेगळे निकष आहेत. तर कॉस्ट कंपॅरिझन ही काय व्हॅल्यू ॲडिशन त्या प्रोजेक्टमध्ये दिली गेलेली आहे हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय, की तिकडे तुम्हाला इकोसिस्टम डेव्हलप आहे का, त्यानंतर तुम्हाला काय ॲम्युनिटीज त्या प्रोजेक्टमध्ये दिल्या जाणार आहेत, त्यानंतर त्या प्रोजेक्टचं किंवा तुमच्या बंगल्याचं व्यवस्थापन कशा प्रकारचं असणार आहे, त्यानंतर तो बिल्डर कसा आहे, त्या बिल्डरची लेगसी कशी आहे, त्यानंतर त्या बिल्डरबद्दलचे रिव्ह्यूज कसे तुम्हाला आहेत, त्यानंतर तिकडे जी केली जाणारी बागायत असते किंवा तुमच्या बंगल्यातली बागायत असते त्याचं कसं प्लॅनिंग केलं जाणार आहे, त्याचं व्यवस्थापन कसं केलं जाणार आहे, बंगल्याचं बांधकाम कशा प्रकारे केलं जाणार आहे, किंवा तुम्हाला ट्रान्सपरन्सी की समोरची व्यक्ती किंवा समोरचा जो बिल्डर आहे तो तुमच्या बरोबर किती ट्रान्सपरन्सीने व्यवहार करतोय हे देखील बघणं महत्त्वाचं असतं. तर ह्या ज्या व्हॅल्यू ॲडिशन्स आहेत या व्हॅल्यू ॲडिशनकडे ना पहिले फार लक्ष दिलं जात नाही आणि जेव्हा नंतर आपण तिथे राहायला जातो मग एक गोष्टी समजायला जातात. तर ह्या गोष्टींना आधीच कन्सिडर करणं गरजेचं आहे. कॉस्ट हा सगळ्यात नंतरचा भाग झाला. तर पहिले व्हॅल्यू ॲडिशन बघा, की व्हॅल्यू ॲडिशन नक्की काय केल्या गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय बेनिफिट्स मिळणार आहेत. अशा प्रकारे प्रोजेक्ट निवडा की तिकडे व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये एक बेनिफिट देतील. त्यामुळे असा एक प्रोजेक्ट आहे दापोलीमध्ये आपला नक्षत्र 54 बंगल्यांची भव्य टाउनशिप. भरपूर व्हॅल्यू ॲडिशन्स आहेत. दापोलीमध्ये या, गावातलं एक घर तिकडे तुमची वाट पाहत आहे.